पावसात बाहेर पडाल तर जेलमध्ये जाल, पोलिसांचा इशारा. कुठे कुठे नो एंट्री. सध्या वरुण राजानं आपल्या लाडक्या महाराष्ट्रावर अशी काही कृपादृष्टी फिरवली आहे की चोहू बाजूला नुसता जलकल्लोळ सुरू झालाय. निसर्गानं हिरवी शाल पांघरली आहे. डोंगर दऱ्यांमधून पांढरे शुभ्र धबधबे कोसळू लागले आणि हाच निसर्गाचा आविष्कार बघायला आपल्या सगळ्यांचाच पाय घराबाहेर पडतोय. पण थांबा, जरा दमानं घ्या. आजची जी परिस्थिती आहे ती अत्यंत गंभीर आहे. एका बाजूला डोळे सुकवणारा निसर्ग आहे तर दुसऱ्या बाजूला काळ बनून उभा असलेला पाऊस आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या सरकारनं, जिल्हा प्रशासनानं आणि पोलिसांनी संपूर्ण महाराष्ट्रातील गड किल्ले, धबधबे, घाट आणि समुद्र किनाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारलाय. अनेक ठिकाणी पर्यटकांना थेट नो एंट्री करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी धोक्याची घंटा वाजवून कडक सूचना दिल्या आहेत. जर तुम्ही या पावसाळ्यात कुठे बाहेर पडायचा बेत आखत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा, नाहीतर थेट पोलिसांच्या गाडीत बसावं लागेल. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. सगळ्यात आधी बोलूयात आपल्या मुंबईबद्दल. मुंबईच्या समुद्राला सध्या प्रचंड मोठी आणि भयानक भरती आली आहे. अथांग पसरलेला अरबी समुद्र आता रौद्र रूप धारण करतोय. समुद्रात तब्बल 11 ते 13 फुटांपेक्षा उंच लाटा उसळत आहेत. प्रशासनानं धोक्याची घंटा असल्याचा इशारा दिलेला आहे. मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांनी मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू बीच आणि अक्सा बीचवर लोकांना जाण्यास पूर्णपणे मनाई केली आहे. समुद्र किनाऱ्यांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तिथं कोणालाही रेंगाळू दिलं जात नाहीये. बरेच जण त्या उंच लाटांसोबत सेल्फी काढायला किंवा पाण्यात पाय भिजवायला जातात, पण एका क्षणात ही लाट तुम्हाला उडून नेऊ शकते. त्यामुळे मुंबईच्या समुद्राकडे फिरकण्याची सध्या तरी चूक करू नका. आता वळूयात आपल्या सह्याद्रीच्या कुशीकडे, जिथं ट्रेकर्स आणि पर्यटकांची पावलं सगळ्यात आधी वळतात. रायगड जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या 30 सप्टेंबर 2026 पर्यंत थेट मनाई आदेश जारी केले. जो पर्यटकांचा अत्यंत लाडका आणि फेवरेट असलेला देवकुंड धबधबा आहे, तिथं आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तामिनी घाटाचा परिसर, कुंभे धबधबा आणि ज्याला लोक सिक्रेट पॉइंट म्हणतात, तिथं पाय ठेवायलाही जागा नाहीये आणि परवानगीही नाहीये. खोपोली जवळच्या झिनीत धबधब्यावर तर नुकतीच एक मोठी दुर्घटना घडता राहिली आहे. तिथं अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे 100 पेक्षा जास्त पर्यटक अडकून पडले होते. प्रशासनानं मोठ्या शर्तीने त्यांना सुखरूप बाहेर काढलंय. त्यानंतर या धबधब्यावर अनिश्चित काळासाठी टाळा ठोकण्यात आलाय. लोहगड किल्ल्याचे दरवाजे सुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरते बंद करण्यात आले. दुसरीकडे पुणे आणि लोणावळा परिसराची काय स्थिती आहे तेही समजून घ्या. मावळ भागातील पवना लेक परिसरात नुकतीच एक मोठी आणि काळजाचा थरकाप उडवणारी दरड दुर्घटना घडली आहे. दरड कोसळल्यामुळे तिथं अनेक जण अडकून पडले आणि रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलंय. या दुर्घटनेनंतर पुणे वन विभाग आणि पोलिसांची लोणावळा, खंडाळा, राजमाची ट्रेक या संपूर्ण पट्ट्यात कडक निर्बंध लादलेत. तामिनी आणि भीमाशंकर अभयारण्याच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या निसरड्या आणि धोकादायक वाटा आहेत, जसे की कोंढावळ, चोंडी, खोपिवली, नाहाणी आणि सुभेदार घाट, या सर्व ट्रेकिंगच्या मार्गांवर 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. निसर्गाचा आनंद घ्यायला गेलेले लोक तिथे अडकून पडू नयेत म्हणून वन विभागाचे कर्मचारी जागोजागी पहारा देत आहेत. पालघर आणि वसई विरारच्या भागात तर पोलिसांनी 15 जुलै 2026 पर्यंत अत्यंत कडक मनाई आदेश लागू म्हणजेच कलम 163 लागू केले. या आदेशानुसार वसईतील सर्व धबधबे, समुद्र किनारे आणि किल्ल्यांवर पर्यटकांना जाण्यास सक्त मनाई आहे. नवी मुंबईतील खारघरचा प्रसिद्ध पांडवकडा धबधबा तर पर्यटकांसाठी यमराज बनत चाललाय. दरवर्षी तिथं वाहून जाण्याच्या घटना घडतात. म्हणूनच खारघर आणि तळोजा परिसरातील सर्व धोकादायक डोंगर आणि तलाव क्षेत्रांवर पोलिसांनी पूर्णपणे बंदी घातली आहे आणि तिथं पोलिसांच्या गाड्या गस्त घालतायत. जर तुम्ही कोकणात जाण्याचा विचार करत असाल तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सुद्धा महाराष्ट्र सागरी मंडळानं सर्व प्रकारची प्रवासी, जलवाहतूक आणि कमर्शियल वॉटर स्पोर्ट्स 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्णपणे ठप्प केलेत. कारण या काळात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. आता तुम्ही म्हणाल की नाशिक आणि अहिल्यानगर बाजूला काय सुरू आहे, तर तिकडची गोष्टही वेगळी नाहीये. नाशिकच्या प्रसिद्ध हरिहरगड आणि ब्रह्मगिरी किल्ल्यांवर वीकेंडला होणारी अफाट गर्दी पाहता वन विभागानं ऐतिहासिक निर्णय घेतलाय. आता या गडांवर दिवसाला केवळ 300 पर्यटकांनाच प्रवेश दिला जातोय. जर तुमच्याकडे आधीच बुकिंग नसेल किंवा तुम्ही दुपारी 2च्या नंतर तिथे पोहोचलाल तर तुम्हाला गडाच्या पायथ्यावरूनच मागे फिरावं लागेल. जर तुमचा 20 पेक्षा जास्त लोकांचा ग्रुप असेल तर तुम्हाला 72 तास आधी प्रशासनाची रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. दुगारवाडी धबधबा आणि नेकलेस फॉल इथंही कडक निगराणी ठेवली जाते. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील म्हणजेच भंडारदरा धरण, रंधा धबधबा आणि अंब्रेला फॉल या ठिकाणी पर्यटनाला पूर्ण बंदी नसली तरी तिथल्या पाण्याच्या मुख्य प्रवाहात उतरण्यास आणि धरणाच्या भिंतींजवळ जाण्यास सक्त मनाई आहे. भारतातील 1 नंबरची खोल दरी असलेली अकोले तालुक्यातील सांदनदरी या ठिकाणी देखील आज जाण्याचे सर्व मार्ग पावसाळ्यापुरते पूर्णपणे बंद करण्यात आलेत. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाईवर रात्रीचा मुक्काम करण्यास आणि मुसळधार पावसात ट्रेकिंग करण्यास प्रशासनानं कडक शब्दात नकार दिलाय. या सगळ्या बंदी आणि निर्बंधांमागे प्रशासनाचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा जीव वाचवणं.
पण तरीही काही अतिउत्साही आणि हुल्लडबाज पर्यटक निर्माणची पायमल्ली करताना दिसत आहेत. म्हणूनच प्रशासनाने आता केवळ सूचना देऊन थांबायचं नाही, तर थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. जर तुम्ही कोणत्याही पर्यटन स्थळावर जाऊन कड्याच्या टोकावर किंवा वेगानं वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात उभे राहून धोकादायक सेल्फी, रील्स किंवा व्हिडिओ बनवताना सापडलात तर तुमच्यावर थेट गुन्हा दाखल होईल. गड किल्ले ही आपली अस्मिता आहे, पवित्र जागा आहेत. तिथं जाऊन मद्यपान करणं, हुल्लडबाजी करणं किंवा कचरा टाकणं आता महागात पडणार आहे. पोलिसांनी अशा तरीरामांवर, हुल्लडबाजांवर नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलीस तैनात केलेत. कोणत्याही नदीच्या पात्रात ओसंडून वाहणाऱ्या धरणात किंवा खोल कुंडात पोहण्यासाठी उतरू नका, कारण पाण्याचा अंदाज कधीच कोणाला आलेला नाही. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, निसर्गाचा हा रौद्र अवतार बघताना स्वतःला शहाणं समजण्याची चूक करू नका. पाऊस आज आहे आणि उद्याही पडेल. निसर्ग वर्षानुवर्षे असाच सुंदर राहणार आहे. पण जर आज एक चुकीचं पाऊल पडलं तर पश्चातापाची वेळ येईल. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी आहे. हवामान खातं सातत्यानं रेड आणि ऑरेंज अलर्ट देत आहे. अशा वेळी घराबाहेर पडून ट्रॅफिक मध्ये अडकण्यापेक्षा किंवा कोणत्या तरी धबधब्यावर अडकून प्रशासनाची डोकेदुखी वाढवण्यापेक्षा आपल्या घरात सुरक्षित राहा. हवामान खात्याचा अंदाज घ्या आणि प्रशासनाने दिलेल्या आदेशांचं तंतोतंत पालन करा. सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि आपल्या महाराष्ट्राचा, निसर्गाचा आदर करा.